गुड इव्हनिंग स्टुडंट्स. हे एज्युकेशन फाउंडेशन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आज संगणक हा विषय पाहणार आहोत. संगणकामध्ये संगणकाचे फायदे आणि तोटे पाहणार आहोत. संगणक हा वेगाने चालणारे यंत्र आहे. मानवापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र हे संगणकाला मानलं जातं. त्याचे मुख्य पाठ आपण पाहिलेले आहेत की संगणकाला कोणकोणते भाग आहेत. माऊस आहे, कीबोर्ड आहे, सीपीयू आहे, मॉनिटर आहे, त्याचे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस जे आहेत हे सर्व आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे, आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या मेमरी आहेत, त्या कम्प्युटर्स मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, लॅपटॉप पर्यंतचे आले, टॅब पर्यंतचे आलेले आहेत. तर त्या सर्वांचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे, बरोबर. मग आता यामध्येच आपण पाहणार आहोत की संगणकाचे फायदे आणि तोटे काय आहेत, बरोबर. मग संगणक जसा फायद्याचा असतो तसंच त्याचे काही तोटे पण असतात. म्हणजे कोणतीही गोष्ट जरी झाली तरी त्याचे फक्त फायदेच असतात असे नाही, तर त्याचे तोटे देखील असतात. मग संगणक जरी तुम्ही म्हणताल की एवढ्या वेगाने काम करणार, जे आपल्याला सहजपणे म्हणजे उपलब्ध करणार, ज्या कामाला मानवाला 2-2 दिवस लागतात तेच काम ते एका सेकंदामध्ये पिक्सेल मध्ये ते काम करते. ज्यावेळेस आपण कोणते एक्सेल मध्ये फाईल असेल, आपल्याला जेव्हा बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, या क्रिया झटपट करून दाखवतो. त्याचबरोबर वर्ड फाईल असेल, वर्ड फाईल मध्ये जो डाटा केलेला आहे तो जतन केला तर त्याचा वापर आपल्याला करता येतो. परत बरोबर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असेल, त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने भरपूर अशा छान डिझाईन्ससह आपल्याला पीपीटी तयार करून मिळते किंवा प्रेझेंटेशन्सला मिळतात. इतर सुद्धा जे रॅम आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत तर त्या म्हणजे गाणी ऐकता येतात, बरोबर की नाही. प्रिंटरचा उपयोग करता येतो आपल्याला हार्ड कॉपीसाठी वगैरे, म्हणजे अशा पद्धतीने जर उपयोग होतो. तर तसाच मग तोटे काय असतील हे पण पाहायचं आहे, बरोबर. मग जसे फायदे तर आहेत परंतु तोटे सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणूनच आजच्या लेक्चरचं नाव आहे संगणकाचे फायदे आणि तोटे. तर पाहूया संगणकाचे फायदे आणि तोटे. आता फेसबुक असेल, ट्विटर असेल, लिंक्डइन असेल, रेडिट असेल आणि संगणक म्हणजे काय आणि त्याचे उपयोग काय आहेत, बरोबर. त्याचे उपयोग काय आहेत आता पाहूया. संगणक वापरकर्त्याला डेटा आणि माहिती साठवण्यास काय करतो, गणना करण्यास, सादरीकरण करण्यास, तयार करण्यास आणि बरेच काही करण्यास मदत करतो, बरोबर. आपण संगणक वापरतो त्यावेळेस डेटा असेल, माहिती साठवायची असेल, गणना करायची असेल, त्याचं सादरीकरण तयार करायचं असेल आणि बरेच काही असेल तर त्याच्यासाठी काय होते, आपल्याला संगणकाची काय होत असते, मदत होत असते. संगणकाची काय होते, मदत होते. आणि बघा तो वापरकर्त्याच्या आदेशानुसार काय करतो, कार्य करतो. म्हणजे आपलं जे काम आहे, आपण जी काही आदेश दिलेला आहे, जे आपण इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला दिलेली आहे इनपुट डिव्हाइसेस द्वारे, त्या आदेशानुसार तो काय करतो, कार्य करतो, बरोबर की नाही. म्हणजे त्याचे जरी बायनरी लँग्वेज असेल त्याच्यामध्ये तो आपलं दिलेलं जे कार्य आहे त्याचं ते रूपांतर करतो, बायनरी लँग्वेज मध्ये घेतो आणि बायनरी लँग्वेजचं रूपांतर जे झालेलं आहे ते समजण्यासाठी परत आपल्या लँग्वेज मध्ये तो काय करत असतो, आपल्याला उत्तर देत असतो. लक्षात घ्या, संगणकाची बायनरी लँग्वेज असते. बायनरी लँग्वेज ही 0 1 1 0 अशा पद्धतीने असते. 0 आणि 1च असतात. त्या संगणकाला फक्त हीच भाषा समजते, त्याला बायनरी लँग्वेज असं म्हटलं जातं. आता बघूया, आणि एखाद्याला इतरांशी कनेक्ट होण्यास म्हणजे जर म्हणजे आपल्याला एखाद्याला इतरांशी जर कनेक्ट व्हायचंय, ऑनलाईन काम करण्यास आणि इंटरनेटद्वारे संवाद साधण्यास सक्षम करतो. कम्प्युटर काय करतो तर एखाद्या व्यक्तीला म्हणजे इतरांशी कनेक्ट व्हायचे, बरोबर, ऑनलाईन काम करायचे आपल्याला, तर इंटरनेटचा वापर काय करून आपण संवाद साधू शकतो. बघा, म्हणजे आपल्याला व्हिडिओ कॉल करायचा असेल तर त्याद्वारे व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा काय करू शकतो, आपण संवाद साधू शकतो, कॉन्फरन्स करू शकतो. या पद्धतीने वेगवेगळे ऑनलाईन म्हणजे जीमेल द्वारे मेल करू शकतो, जे कामकाज केलेलं आहे. या पद्धतीने संवादाचं देवाणघेवाण करण्यासाठी इंटरनेटचा वापर करून आपण संगणकाची मदत घेऊ शकतो.
बरोबर. आता इंटरनेटद्वारे संवाद साधण्यास सक्षम करतो. आता संगणकाला बायनरी भाषा समजते. संगणकाला बघा सांगितलं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी की त्याला कोणती भाषा समजते, बायनरी भाषा समजते, बायनरी लँग्वेज समजते. ओके. आणि डिव्हाइसवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम ते कसे चालवायचे ते आपण समजून घेतलं पाहिजे. लक्षात घ्या. आता त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम ते कशा पद्धतीने चालवायचे हे आपण काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आता संगणकाचे उपयोग बघूयात. आता काय बघूयात आपण, संगणकाचे उपयोग. गणना करणे म्हणजे काउंटिंग करायचं असेल, बरोबर, गणन करायचं असेल तर त्यावेळेस संगणकाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येतो. संगणक गणना करण्यात खूप कार्यक्षम असतात. संगणकाच्या सॉफ्टवेअर मध्ये बघा अनेक गणितीय आणि वैज्ञानिक अल्गोरिदम अंतर्भूत असतात. लक्षात घ्या. सॉफ्टवेअर मध्ये अनेक गणितीय आणि वैज्ञानिक काय असतात तर अल्गोरिदम अंतर्भूत असतात. डेटा साठवणं असेल, पुनर्प्राप्त करणं असेल, संगणक मोठ्या प्रमाणात डेटा आणि माहिती साठवू शकतात. लक्षात घ्या. संगणक काय करतात, मोठ्या प्रमाणात डेटा आणि माहिती काय करतात, साठवू शकतात आणि आवश्यकतेनुसार माहिती जलद उपलब्ध करून देतात. लक्षात घ्यायचं हे सर्वात मोठ्यात महत्वाची गोष्ट आहे. गणना करणं, संगणक गणना करण्यात खूप कार्यक्षम असतात. संगणकाच्या सॉफ्टवेअर मध्ये अनेक गणितीय आणि वैज्ञानिक काय आहेत, अल्गोरिदम अंतर्भूत असतात. त्याचबरोबर डेटा साठवणं असेल, पुनर्प्राप्त करणं असेल, संगणक मोठ्या प्रमाणावर डेटा आणि माहिती साठवू शकतात. आवश्यकतेनुसार माहिती जलद उपलब्ध करून देतात. बघा, ईमेल असेल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल, बरोबर, ईमेलद्वारे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, ईमेल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी संगणकाचा वापर केला जातो. लक्षात घ्या. ईमेल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कशाचा वापर केला जातो, संगणकाचा वापर केला जातो. बरोबर, इंटरनेटचा वापर केला जातो. लक्षात घ्यायचे. ज्यामुळे लोक लांब अंतरावर सहजपणे संपर्कात राहू शकतात. कितीही लांब असलं तरी संपर्कात राहण्यासाठी आपल्याला जर दुसऱ्या व्यक्तीला पाहायचं असेल, दुसऱ्या व्यक्तीला काही वस्तू दाखवायची असेल तर ती आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा माहिती जर पाठवायची असेल तर मेलद्वारे आपण काय करू शकतो, पाठवू शकतो. आता ऑनलाईन खरेदी बघा, भरपूर जण सगळेच आता ऑनलाईन खरेदी करतात, हो की नाही. दिवाळी आली, दिवाळीची खरेदी करायची, हो की नाही. लाडू पासून, करंजी पासून, फराळाच्या पदार्थांपासून सर्व काही बाजारामध्ये उपलब्ध असतं. मग त्याची जी खरेदी आहे ती आपण काय करू शकतो, संगणकाद्वारे सुद्धा इंटरनेटच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, मागू शकतो. त्याचबरोबर पंती असेल, दिवे असेल, घरातल्या सर्व सामग्री ज्या असतील त्या सर्व काही आपण काय करू शकतो, याच्यामुळे करू शकतो. ऑनलाईन वस्तू खरेदी करू शकतात. बरोबर. वर्ड प्रोसेसिंग ऍप्लिकेशन आता पाहूयात. वर्ड प्रोसेसिंग ऍप्लिकेशन. आता वर्ड प्रोसेसिंग ऍप प्रोग्राम वापरून कागदपत्रे असतील, सादरीकरण असेल आणि इतर साहित्य तयार करण्यासाठी संगणकाचा काय केला जातो, वापर केला जातो. बघा, ऑनलाईन वस्तू खरेदी करू शकतात. वर्ड प्रोसेसिंग ऍप्लिकेशन, वर्ड प्रोसेसिंग ऍप्लिकेशन. आता वर्ड प्रोसेसिंग ऍप्लिकेशन म्हणजे प्रोग्राम वापरून काय करू शकतो, कागदपत्र असतील, सादरीकरण असेल आणि इतर साहित्य तयार करण्यासाठी संगणकाचा काय केला जातो, वापर केला जातो. लक्षात घ्या. संगणकाचा वापर म्हणजे वर्ड प्रोसेसिंग ऍप्लिकेशन मध्ये कशा पद्धतीने केला जातो, जे आपल्याला कागदपत्र आहेत, जे डॉक्युमेंट आहेत ते कशा पद्धतीने लेखन करून आपण ठेवले, जतन केले तरी ते परत आपल्याला वापरण्यासाठी सुद्धा वापरू शकतात. त्यात काही बदल करू शकतो, कशा पद्धतीने डेटा तयार झालेला आहे हे पाहू शकतो. आता डेटाबेस व्यवस्थापन. आता डेटाबेस व्यवस्थापन म्हणजे मोठे डेटाबेस साठवण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी संगणकाचा काय केला जातो, वापर केला जातो. डेटाबेस व्यवस्थापन. मोठे डेटाबेस व्यवस्थापन म्हणजे मोठे डेटाबेस साठवण्यासाठी
आणि प्रक्रिया करण्यासाठी आपण काय केला जातो, संगणकाचा वापर केला जातो. लक्षात घ्यायचंय ज्या गोष्टी म्हणजे बघा मोठे डेटाबेस साठवण्यासाठी, काय मोठे डेटाबेस साठवण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी काय केला जातो, संगणकाचा वापर केला जातो. त्याला डेटाबेस व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आता पुढे पाहूया ग्राफिक्स डिझाईन. आता ग्राफिक डिझायनिंग ऍप्लिकेशन वापरून प्रतिमा असेल, लोगो डिझाईन करण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो. कशासाठी, ग्राफिक डिझाईन ऍप्लिकेशन वापरून. ओके, ग्राफिक डिझाईन ऍप्लिकेशन वापरून प्रतिमा आणि लोगो डिझाईन करण्यासाठी काय केला जातो, संगणकाचा वापर केला जातो. आता बघा पाळत ठेवणे. आता पाळत ठेवणे म्हणजे काय, जे गुन्हेगारी करतात, हो की नाही, जे गुन्हेगारी करतात कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी संगणकाचा वापर पाळत ठेवण्यासाठी आणि कायदा अंमलबजावणीच्या साठी सुद्धा कामासाठी यासाठी केला जातो. लक्षात घ्या, जे गुन्हेगारी करतात तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या कामासाठी सुद्धा, त्याचा शोध लावण्यासाठी सुद्धा संगणकाचा वापर केला जातो. कॅमेरे बसवले जातात, हो की नाही, त्याच्यामध्ये मायक्रो कॅमेरा बसवला जातो, बरोबर. म्हणजे संगणकाचा वापर पाळत ठेवण्यासाठी आणि कायदा अंमलबजावण्यासाठी सुद्धा केला जातो. त्याचबरोबर पुढे पाहूया शिक्षण. शिक्षण म्हणजे विविध विषयामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणि जटिल संकल्पना स्पष्ट करण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो. काय केला जातो, संगणकाचा वापर केला जातो. आता पुढे पाहूया मनोरंजन. संगणकाचा वापर हा व्हिडिओ गेमद्वारे, व्हिडिओ गेम खेळणे. संगणकाचा वापर काय करतो आपण, व्हिडिओ गेम खेळणे, चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे आणि वेब ब्राउज करणे यांसारख्या मनोरंजनासाठी केला जातो. लक्षात घ्या, संगणकाचा वापर हा व्हिडिओ गेम खेळणं असेल, चित्रपट पाहणं असेल, संगीत ऐकणे असेल, वेब ब्राउझर करणे असेल, यांसारख्या मनोरंजनासाठी आपण काय करतो. या तंत्रज्ञानाच्या युगात संगणक आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. संगणक आपल्या जीवनाचा कसा भाग बनलेला आहे, एक अविभाज्य भाग बनलेला आहे. आपल्या डेस्कटॉप पासून ते आपण खिशात ठेवलेल्या मोबाईल पर्यंत. बघा, आपण जो डेस्कटॉप वापरतो, हो की नाही, जो डेस्कटॉप वापरतो, त्या डेस्कटॉप वापरल्यापासून ते आपण खिशात ठेवलेल्या मोबाईल फोन पर्यंत संगणक सर्वत्र आहे. परंतु संगणकाचे काही फायदे आणि तोटे देखील आहेत जे आपण विचारात घेतले पाहिजे. तर संगणकाचे पूर्ण रूप काय आहे, तर संगणक या संक्षिप्त रूपाचा अर्थ सामान्यतः चालवल्या जाणाऱ्या यंत्राचा म्हणजेच कॉमनली ऑपरेटेड मशीन्स मोस्टली अर्थ आहे, ज्याचा अर्थ परिणामासाठी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर करणे असा आहे. हे सामान्यतः इलेक्ट्रॉनिक सर्किटरी वापरून गणना किंवा डेटा प्रक्रिया करणाऱ्या कोणत्याही उपकरणांचे काय आहे, वर्णन आहे. लक्षात घ्यायचे, याला आपण काय म्हणतो, कॉमनली ऑपरेटेड मशीन्स मोस्टली. ओके, ज्याचा अर्थ काय होतो, परिणामी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर करणे. सामान्यतः इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरून गणना किंवा डेटा प्रक्रिया करणाऱ्या कोणत्याही उपकरणाचे काय मानलं जातं, हे वर्णन मानलं जातं. बघा, संगणकाने आपल्या जीवनातील प्रत्येक अनेक क्षेत्रामध्ये काय केलेली आहे, क्रांती घडवून आणलेली. असं मनोरंजनापासून ते संप्रेषणापर्यंत आणि डिजिटल कला डिझाईन पर्यंत आजच्या युगात ते आवश्यक अशी साधनं आहेत. बघा, ही खूप महत्वाची साधने की अनेक क्षेत्रामध्ये संगणकाने क्रांती घडवलेली आहे. मनोरंजन असेल, बरोबर, संप्रेषण असेल, डिजिटल कला असेल, बरोबर, हे डिझाईन पर्यंत आजच्या जगात ते काय आहे, आवश्यक साधने आहेत. आता त्याच्या मुळाशी काय आहे, संगणक हे एक मशीन आहे.
संगणक काय आहे? मशीन आहे जे इनपुट प्राप्त करतं. काय करतं? इनपुट प्राप्त करतं. लक्षात घ्या, संगणक आहे बरोबर, ते काय करत असतं? इनपुट प्राप्त करते आणि त्यावर काही प्रक्रिया करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वापरतो. त्याच्यासाठी काय वापरतं? मुळाशी संगणक एक मशीन आहे जे काय करतं? इनपुट प्राप्त करतं. काय करतं? इनपुट प्राप्त करतं आणि त्यावर प्रक्रिया करणे त्यासाठी काय होतं? सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वापरतो आपण. काय वापरतो? सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वापरतो. सामान्यतः ते काय करतं? आउटपुट तयार करतं. जे डिजिटल डेटा असतं ते काय असतं? डिजिटल डेटा असतं. ते मॉनिटर किंवा प्रिंटरवर माहिती प्रदर्शित करण्यासाठी, डिस्क ड्राईव्हवर डेटा संग्रहित करण्यासाठी किंवा इतर संगणकांना माहिती संप्रेषण करण्यासाठी काय केलं जातं? वापरलं जातं. आता बघा, संगणक हा रोबोट सारखा इतर उपकरणांवर नियंत्रण ठेवण्यास, म्हणजे बघा संगणक हा काय आहे? माहिती संप्रेषण करण्यासाठी वापरतात. संगणक रोबोट सारख्या इतर उपकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील जबाबदार असतात. संगणक काय करतात? रोबोट सारख्या इतर उपकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील काय असतात? जबाबदार असतात, जे मानवाच्या थेट हस्तक्षेपाशिवाय कार्य करू शकतात. लक्षात घ्यायचे, आधुनिक संगणक हा अविश्वसनीयपणे शक्तिशाली आहे आणि त्यांचा वापर विविध क्रियाकलापांसाठी काय केला जाऊ शकतो. लक्षात घ्यायचे, त्यांचा वापर काय करतो? विविध क्रियाकलापांसाठी आपण करू शकतो. अशा पद्धतीने संगणकाचं आपल्याला काय आहे? डेटा संप्रेषण करण्यासाठी वापरला जातो. संगणक रोबोट सारख्या इतर उपकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील जबाबदार असतात. मानवाच्या थेट हस्तक्षेपाशिवाय सुद्धा ते कार्य करू शकतात. आता पुढे बघा, संगणकाचे फायदे आणि तोटे पाहूया. कार्यक्षमता आणि अचूकता वाढली की संगणक वापरकर्त्यामुळे ती कमी आणि जलद आणि अचूकपणे करण्यास अनुमती देतात. त्यामुळे गणना करणे, डेटाबेस व्यवस्थापित करणे समाविष्ट आहे, ज्यामुळे वेळ, पैसा आणि ऊर्जा काय होऊ शकते? वाचू शकते. लक्षात घ्या, ज्यामुळे काय होतं? वेळ, पैसा आणि ऊर्जा वाचू शकते. कनेक्टिव्हिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. इंटरनेटद्वारे संगणक वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात डेटा काय ऍक्सेस करण्याची आणि जगात कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधण्याची काय करतात? परवानगी देतात. सुधारित उत्पादकता म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये प्रवेश प्रदान करून संगणक प्रक्रिया सुलभ करण्यास आणि संसारिक कार्य स्वयंचलित करण्यास काय करतात? मदत करतात. ज्यामुळे काय होतं? उत्पादकता लक्षणीयरित्या काय होऊ शकते? सुधारू शकते. आता मनोरंजन पाहूया. संगणक व्हिडिओ गेम पासून स्ट्रीमिंग सेवापर्यंत अनेक मनोरंजन पर्याय देतात. संगणक व्हिडिओ गेम पासून स्ट्रीमिंग सेवांपर्यंत अनेक मनोरंजन पर्याय देतात. खर्चात बचत. पुढे बघूया, संगणक तंत्रज्ञान अधिक प्रगत होत असताना संगणक वापरण्याचा खर्चात बचत म्हणजे काय? तर बघा, संगणक तंत्रज्ञान अधिक प्रगत होत असताना संगणक वापरण्याचा जो खर्च आहे तो देखील काय झालेला आहे? कमी झालेला आहे. त्यामुळे काय झाले? व्यवसायांना त्यांची उत्पादन आणि सेवा सुधारण्यास पैसे वाचवण्यात आलेले आहेत. आता वेळेचे व्यवस्थापन. संगणक व्यक्तींना त्यांचा वेळ व्यवस्थापित करण्यास काय करतात? मदत करतात. हे माहिती जलद शोधू शकतात. आता स्मरणपत्रे सेट करू शकतात आणि कामांना प्राधान्य देऊ शकतात. याच्यानंतर पाहूयात शिक्षण. शिक्षणामध्ये काय होतं? ऑनलाईन ग्रंथालय, डेटाबेस आणि संसाधनांच्या उपलब्धतेमुळे संगणक काय करतो? विद्यार्थ्यांना माहितीची अधिक उपलब्धता प्रदान करू शकतात आणि ज्यामुळे त्यांच्या अभ्यासाच्या विषयाची काय होत असते? चांगली समज होऊ शकते.
आता आपण पाहणार आहोत संगणकाचे तोटे. हो की नाही? शारीरिक आणि मानसिक आरोग्य तोटे. लक्षात घ्या, शारीरिक आणि मानसिक आरोग्य तोटे. संगणकाचा दीर्घकाळ वापर केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये सांधे कडक होणे, पाठदुखी असेल, मानदुखी असेल, डोळ्यांचा त्रास असेल, डोळ्यांचा ताण असेल, डोकेदुखी असेल, झोपेचा त्रास आणि थकवा याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. बघा, म्हणजेच जसे फायदे आहेत तसे तोटे आहेत. आपण कंटिन्युअसली जर संगणकाचा वापर करत असतात तर शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा धोका उद्भवू शकतो. त्याच्यामुळे की संगणकाचा वापर किती करावा हे आपण स्वतः ठरवायचं आहे. सुरक्षा आणि धोके. संगणक व्हायरस असेल, मालवेअर आणि बाह्य धोक्यांना बळी पडतात, त्यामुळे त्यांना सुरक्षा धोके निर्माण होतात. अशा यामध्ये वेब ब्राउझिंग असेल, वेब प्रोसेसिंग असेल, आर्थिक व्यवस्थापन असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, गेमिंग, अगदी वैज्ञानिक संशोधन याचा समावेश आहे. संगणकाने कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदम विकसित करण्यास देखील सक्षम केले आहे, जे अधिक जटिल कार्यासाठी वापरले जाऊ शकते. हे देखील वाचता संगणकाचे इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, संगणकाचा ब्लॉक डायग्राम. धोक्यांपासून काय होतं, संगणकाचे संरक्षण करण्यासाठी विविध अँटीव्हायरस, अँटी मालवेअर सॉफ्टवेअर स्थापित करणे हे महत्वाचं असतं. गोपनीयतेचे धोके बघितले तर संगणकाच्या वाढत्या वापरामुळे अनेक चोरी असेल, डेटा उल्लंघन असेल, इत्यादी अनेक गोपनीयतेचे धोके निर्माण झाले आहेत. संगणकामध्ये साठवलेल्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी फायरवॉल वापरणे आणि सुरक्षा सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करणे काय आहे, शिफारसीत आहे. लक्षात घ्या, आपला डेटा चोरीला जाऊ नये म्हणून त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, फायरवॉल वापरणे हे करू शकतो. आता सामाजिक तोटे पाहूयात. संगणक वेगवेगळ्या पातळीच्या लोकांमध्ये डिजिटल विभाजन निर्माण करतात. कधी कधी त्यामुळे काय होतं, एकाकीपणा आणि तुटवड्याची भावना काय होत असते, निर्माण होत असते. लक्षात येते. महागडे. संगणक खूप महाग असू शकतात. संगणक काय असतात, खूप महाग असू शकतात आणि संगणकाची दुरुस्ती किंवा काळजी घेण्याची किंमत लवकर वाढू शकते. शिवाय नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी संगणकांना वारंवार अपग्रेड करण्यासाठीची काय असते, आवश्यकता असते. आता पुढे पाहूया टॅब्युलर स्वरूपात संगणकाचे फायदे आणि तोटे. बघा, वेग आणि अचूकता. म्हणजे संगणक कामे जलद आणि उच्च अचूकतेने काम करू शकतात. किंमत म्हणलं तर संगणक खूप महाग असू शकतात. लक्षात घ्या, साठवणूक लहान जागेत मोठ्या प्रमाणात काय करू शकतात, डेटा साठवू शकतात. देखभाल. संगणकाला नियमित देखभाल आणि अपडेटची आवश्यकता असते. कनेक्टिव्हिटी म्हणलं तर जगभरातील लोकांना जोडण्यासाठी आणि संवाद साधण्याची परवानगी देतात. त्याच्यावर सुरक्षेची चिंता. हॅकर संगणकामध्ये प्रवेश करू शकतात. ऑटोमेशन म्हणलं तर संगणक कंटाळणाऱ्या कामाला स्वयंचलित करू शकतात. सामाजिक. संगणकाच्या अतिवापरामुळे सामाजिक संवादाचा काय आहे, अभाव निर्माण होऊ शकतो. आता मल्टीटास्किंग. संगणक काय करतो, एकाच वेळी अनेक कामे हाताळू शकतो. मानवी चुका. संगणकामध्ये मानवी चुका आणि बिघाड होण्याची शक्यता असते. लक्षात येते तुमच्या. त्या पद्धतीने आपण बहुमुखी प्रतिमा. संगणकाचा वापर विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो. पर्यावरणीय परिणाम. संगणकाच्या निर्मिती आणि विल्हेवाटाची पर्यावरणाच्या नकारात्मक परिणाम होत असतो. निष्कर्ष पाहिला तर तुम्ही तंत्रज्ञानाशिवाय तुमचे काम, तुमचे जीवन आणि जग कल्पना करू शकता का, नाही. आजकाल जर तुम्ही तुमच्या संगणकाकडे पाहिले नाही तर तुमचा दिवसही सुरू होत नाही. बरोबर. आपण मोबाईल पाहतो. संगणकचा वापर दररोज आपण करतो. त्याचे फायदे आणि तोटे आहेत आणि प्रत्येकाची गरज बनली आहे. विशेषतः मुलांसाठी जे घरी बसून आपण नवी गोष्टी काय करत असतो, आपण शिकवत असतो. ओके, सर्वांना समजलंच असेल. सर्वांनी याचा अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन करायची आहे. ओके, थँक्यू.